नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण पुण्याकडनं सासवडकडे निघालेलो आहोत आणि रस्त्यात बोबदेव घाटातनं आपण निघालेलो आहोत आणि नाश्ता करण्यासाठी आपण थांबलोय ऑस्करवाडी मिसळ हाऊसला. आपण माझ्या मागं बघत आहात या ठिकाणची प्रसिद्ध बोबदेव घाटातली प्रसिद्ध अशी ऑस्करवाडी मिसळ जी आहे ही आपल्या समोर आहे. यांची स्पेशालिटी म्हणजे मिसळ तर आहेच, मिसळ थाळी आहे, त्याचबरोबर मटकी भेळ आहे, स्पेशल ताक आहे, वडापाव आणि स्पेशल चहा. चला तर जाऊयात ऑस्करवाडी मिसळ खायला. यांची स्पेशल मिसळ जी आहे ती खाण्यासाठी आता आपण जाऊयात. मस्त असं लोकेशन या ठिकाणी आहे. चला आपण यांची बघूयात मिसळ कशी आहे, वडापाव कसा आहे आणि यांची मटकी भेळ कशी आहे. ही जी सिटिंग अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट आपण बघतोय. हायवेवरनं आल्या जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर हे एक चांगलं ठिकाण आपल्याला हायवेच्या कॉर्नरवरच घाट संपल्या आहे. या ठिकाणी यांचं किचन आहे. यांचा स्पेशल चहा, ऑस्कर मिसळ थाळी, मिसळ रस्सा मटकी भेळ, वडापाव, स्पेशल ताक. मिसळ थाळी जी आहे ती चालू आहे. यामध्ये कांदा लिंबू, मटकी, शेव, तिखट फरसाण, स्वीट बर्फी आणि दही, गुलाबजाम, फरसाण, मसाला ताक आणि 2 पाव, कोथिंबीरनी गार्निश आणि मिसळची रस्सा. बटाटा वडा सॅम्पल तयार होतोय. बटाटा वडा आहे, त्यामध्ये मटकी, शेव, कांदा, लिंबू आणि त्याबरोबर सॅम्पल. मिसळ थाळी जी आहे या ठिकाणी येत आहे. आणि आता यांची मटकी भेळ तयार होतीये. मुरमुरे नंतर त्यामध्ये पापडी, बारीक शेव, मटकी, कांदा, मसाला, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, त्याबरोबर लिंबू, काकडी आणि टमाट्याने गार्निशिंग केलेलं आहे.
आणि त्याबरोबर आहे आपल्याला रस्सा. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि ऑस्करवाडी जी मिसळ आहे तर ती यावेळी याआधी पण भरपूर वेळेस खाल्लेली आहे. या मिसळमध्ये अशा गोष्टी आहे, ही जी मिसळ आहे यापासून जे आपण खाणार आहे यामुळे आपल्याला त्रास होणार नाही, जळजळ होणार नाही आणि हे जे पदार्थ आहे ना हे बाहेर आपल्याला कुठंच बघायला भेटणार नाही. आणि ही जी चव आहे ही युनिक आहे. जी अशी चव आहे ना ही अदर ठिकाणी नाही आहे. तुम्ही कुठेही मिसळ का अशी भेटणार नाही चव. हॅलो, माय नेम इज समीक्षा. मी घरून इथे फक्त नाश्ता करायला आलेली आहे बिकॉज मला ही खूप आवडते, खूप म्हणजे खूप जास्त. याच्यानंतर आणि ऑस्करवाडीची मिसळ सोडून मी दुसरी कोणतीच खात नाही, त्याच्यामुळे मला ही खूप जास्त मिसळ आवडते. आणि टेस्ट म्हणजे एकदम अप्रतिम आहे, खूप जास्त. मित्रांनो, ऑस्करवाडी मिसळचे मालक सोनू जाचक आपल्या बरोबर आहेत. सोनूजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. हा ऑस्करवाडी मिसळ आपण कधी सुरू केलेला आहे हा? आणि ऑस्करवाडी मिसळ गेले 3 लॉकडाऊनच्या नंतर ना 6 जुलै 2021 साली आम्ही चालू केली होती. बरं, आता त्याला आज 3 वर्ष होती. आज कालच 3 वर्ष होती, कालच्या कालच्या तारीख. बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि आपल्या एक्झॅक्टली हा पत्ता कुठला आहे? हा कात्रज सासवड रोड बोबदेव घाट हा, म्हणून घाट फेमस आहे. घाटाच्या उतरले- वरतीच. उतरले. हो, घाटाच्या वरती डाव्या बाजूला आपली हॉटेल आहे. बरं. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडं कमी मेनू भेटतात. स्पेशल मिसळ, स्पेशल भेळ आणि स्पेशल ताक. आपले 3च मेनू आहेत. बाकी आपल्याकडे काहीच भेटत नाही. फक्त आपले स्पेशालिटी फक्त मिसळ म्हणून आहे. मिसळमध्ये हा, फक्त मिसळ. ऑस्करवाडी मिसळ त्या हो, नावाने मिसळ प्रसिद्ध मिसळ. आहे. हो आणि चहा पण आपला. हो, चहा पण स्पेशल चहा. मित्रांनो, आपण जर सासवडकडे जाणार असाल पुण्यातनं, कात्रजवरून निघाला, बोबदेव घाट माचीवर आलात तर त्यानंतर ही ऑस्करवाडी मिसळ आपल्या डाव्या साईडला आहे. नाश्ता करण्यासाठी उत्तम ठिकाण. आता यांची थाळी कशी आहे, मिसळ थाळी आणि भेळ कशी आहे ही आता आपण बघणार आहोत, चहाचाही आस्वाद घेणार आहोत. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. येत राहा. मयूर सांगोळे, सासवडवरनं जेजुरीसाठी चाललो होतो आणि या ऑस्करवाडीचं खूप नाव ऐकलं होतं. आज टेस्ट केली, आवडली मला टेस्ट, एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुमची स्पेशालिटी याच्यामध्ये काय काय आहे? आपली स्पेशालिटी म्हणजे आपली टेस्टच आहे. म्हणजे आपण जे घरगुती मसाल्यांमध्ये जे आपण सॅम्पल तयार करतो तीच आपली स्पेशालिटी आणि तीच ग्राहकांना खूप आवडली. आणि जे आपण घरगुती आमच्या महिला, घरातील महिला स्वतः तयार करतात घरगुती मसाले, त्याच्यामुळे ही टेस्ट आहे. तीच ग्राहकांना एकदम भावते. तुम्ही सगळे घरचे महिला हो, सगळे मसाले सांभाळतात आणि तुम्ही इकडचं सगळं तयारी करता. आज आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 72 ब्रांचेस आहेत. तरी सुद्धा आम्ही स्वतः सर्व मसाले स्वतःच बनवतो, दुसरे देत नाही, खाली ते टेस्टसाठी. मित्रांनो, हा ऑस्करवाडी जो बोबदेव घाटातला आउटलेट आहे त्याचे मालक आणि त्यांचा संपूर्ण सर्व्हिंग स्टाफ जे आपल्याला सर्व्हिस देत असतात, ही सर्व मंडळी आपल्या सेवेसाठी हजर असतात. मित्रांनो, यांची ऑस्करवाडीची स्पेशल ऑस्करवाडी मिसळ थाळी जी आहे ही आलेली आहे.
रस्सा मटकी भेळ जी आहे ही सुद्धा आलेली आहे. याची प्रसिद्ध अशी रस्सा मटकी भेळ. मित्रांनो, ही भेळ आणि स्पेशल मिसळ जी ऑस्करवाडी मिसळ आता आपण टेस्ट करणार आहोत. त्यात सुरुवातीलाच यांचं जे फरसाण आहे, या मिक्स फरसाणमध्ये आपण यांचा जो रस्सा आहे, हा रस्सा जो यांच्या घरच्या मसाल्यापासून तयार होतो. यामध्ये कांदा, मटकी, फरसाण अशा पद्धतीने ही मिसळ तयार झाली आणि त्याच्यावर आता आपण घेणार आहोत लिंबू आणि ही मिसळ आता आपण टेस्ट करूयात. ऑस्करवाडी स्पेशल मिसळ. मस्त, एक नंबर. स्पेशल भेळ, त्यावर मस्तपैकी लिंबू. मित्रांनो, आता हे मिसळ आणि भेळ जी आहे आता आपण संपवणार आहोत. आपण जर पुण्यातनं कात्रज मार्गे सासवड जाणार असाल तर बोबदेव घाटाच्या माचीवरच ऑस्करवाडी मिसळ आपल्या स्वागताला आहे. नक्की तर थांबा. यांची मिसळ, फरसाण भेळ आणि चहा उत्कृष्ट आहे. एकदा नक्की टेस्ट करा. मित्रपरिवारांसह जेजुरीला जाताना इथे ऑस्करवाडी येथे मिसळ खाण्यासाठी थांबलो. एक गावरान मटकी मिसळ खाण्याचा जो आनंद आहे तो इथे मिळाला. म्हणजे खूप दिवसांनी ग्रामीण भागात आल्यानंतर असं शहरात राहणारी आम्ही माणसं पण ग्रामीण भागात आल्यावर जरा ग्रामीण भागाची आणि ज्या तिखट पद्धतीची एक चांगली झणझणीत मिसळ खायला आम्हाला मिळाली. याचा आनंद वाटला. एकदम छान आहे आणि या पावसाळी वातावरणात मस्त तर्रीदार मिसळ एकदम छान आहे. खादाड बंड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.